नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर हा जो व्हिडिओ आहे तो कालचा येत आहे, जसं की अमावस्येचा आहे, गुरुवारचा व्हिडिओ आहे। आणि आता जसं की श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे, त्याच्या आदल्या दिवशी आपण ही दीप अमावस्या म्हणून साजरी करतो। गतहारी अमावस्या असं देखील म्हटलं जातं, पण आता आजकाल म्हणजे बऱ्याच जणांनी त्याचा गतहारीचा शब्द गटारी म्हणून असा केलेला आहे। तर तो तसा शब्द नसून गतहारी अमावस्या आहे, ज्या दिवशी छान अशी आपल्याला दिव्यांची कृतज्ञता व्यक्त करायची असते दिव्यांबद्दल। जसं की दिवे आपल्याला वर्षानुवर्षे उजेडाकडे जाण्याचा रस्ता दाखवत असतात, पण आपण त्याच्याबद्दल कधीच कृतज्ञता व्यक्त करत नाही। तर तो हाच दिवस असतो की ज्याच्याबद्दल आपण आभार व्यक्त करायचे असतात। ते मी देखील छान माझ्याकडे जेवढे दिवे होते तेवढे छान स्वच्छ करून घेतले आणि त्याच्यानंतर मग एका चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून त्याच्यावरती तांदळाची रास टाकून प्रत्येक दिव्यांना मी आसन करून दिलेलं होतं। आणि मग छान आपण कणकेचे देखील मी गोड दिवे करून घेतलेले होते। तर मैत्रिणींनो, हे कसं असतं माहिती आहे का, आपलं म्हणजे ह्याच्या मागे देखील एक कथा आहे, म्हणजे दीप अमावस्येची देखील एक कथा आहे। तर ती मी तुमच्याबरोबर आज शेअर करते। तर पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता। त्या राजाची एक सून होती, ती दररोज देवपूजा करत होती। नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्याची पूजा, मनोभावे पूजा देखील करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे। एक दिवस राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी काहीच बोलली नाही आणि त्याचा आरोप राणीने उंदरांवरती ढकलला। आणि उंदरांना ज्यावेळेस कळालं की तेव्हा त्यांनी राणीला म्हणजे अद्दल घडवायचं असं ठरवलं। तर उंदरांनी राणीचं काय केलं, राणीची जी चोळी होती ती रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली आणि त्यामुळे राणीची खूप अशी बदनामी झाली। तिला त्याच्यामुळे काय केलं, घरातील सर्वांनी राणीवर नाही ते आरोप केले आणि राणीला हाकलून देखील दिले। एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता तो रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला असताना त्याला एका झाडावरती काय दिसलं, भरपूर असे दिवे एका झाडावरती बसलेले दिसले। ते दिवे ना सर्व एकमेकांशी म्हणजे नाही का बोलत होते की एकमेकांच्या घरी काय काय नैवेद्य त्यांना भेटला, कशी पूजा झाली, हे सगळी चर्चा चालू होती। पण त्याच दिव्यांमधला राजाचा जो दिवा होता तो म्हणाला, मला काही नैवेद्य मिळाला नाही, माझी तर पूजा काही झालीच नाही आणि काही राणीवरती खोटा आरोप झाला, त्याच्यामुळे मला राणीला काढून दिले। आणि हे संभाषण राजाने ऐकले, तर कारण की राजा तिथेच उभा होता। तर तो दिवस म्हणजे होता तो दीप अमावस्येचा दिवस होता। राजा घरी आला। राजा घरी गेल्यानंतर परत सर्व त्याने प्रकरणाची या सगळ्या तपासणी केली। राणी निर्दोष आढळल्यानंतर त्याने राणीची क्षमा मागितली आणि सन्मानाने तिला राज्यात परत आणले आणि राणीने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरचा जो हा आळ होता तो टळला गेला होता आणि राणीला दिवा पावला, अशी म्हणजे थोडक्यात ह्याची कथा आहे। तर माझी देखील सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि त्याच्यानंतर गोडाधोडाचा म्हणजे मी नैवेद्य प्रसादाचा शिरा केला होता आणि नैवेद्य अर्पण केला होता। तर असा माझा आजचा दिवस गेला होता। त्या दिवशी आपल्याला सकाळी म्हणजे उठल्यानंतर हळदीचं लेपन देखील पूजेच्या दिवशी करायचं असतं आणि सकाळी फरशी देखील आपण हळद आणि गोमूत्र आणि खडे मीठ टाकून स्वच्छ पुसून घ्यायची असते, घरातली स्वच्छता करायची असते। तर अशी ही अमावस्येची सेवा आपल्याला करायची असते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि इतरांबरोबर शेअर देखील करा। भेटूया अशाच पुढच्या छानशा व्हिडिओबरोबर। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।